महाराष्ट्रातल्या अशा कितीतरी घरात होम मिनिस्टरमुळे जायला मिळालं. कितीतरी घरात नेहमी मला कौतुक वाटतं की त्या वहिनींचं की घर अगदी 8x8 किंवा 9x9चं घर असेल. कितीतरी घरांमध्ये मला बसायला द्यायला टेबलही नव्हतं. अशा घरांमध्ये पटकन गॅसचा सिलेंडर यायचा, त्याच्यावरती चादर असायची, पण आदेशला कधीही ती कडा टोचली नाही, कारण ती टोचू नये म्हणून घरात घातलेली ती पातळ अशी जी शाल होती ना, ती खूप उभेची होती. तर हा पुढचा खेळ, पण हा पुढचा खेळ सुरू करण्यापूर्वी मग तुम्ही सज्ज आहात ना सगळ्याजणी? मनाची तयारी आहे ना? खेळ सोपा आहे. काय 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 असेल खेळ असं वाटतं? खुर्चीवरनं उडी मारायची का रिंग टाकायची? खुर्चीवरनं उडी मारताय. खेळ सोपा आहे. 2-2 चान्स मिळणार आहेत. अचूक रिंग टाकायची. 2 पैकी 1 रिंग जरी त्यामध्ये गेली ना तरी तुम्ही पुढच्या खेळात जाणार. टाका. 1 2 3. 2. चला तिकडे उभ्या राहा. 1 2. टाका. अगं बाय, तरी हिला सांगत होती सरळ उभी राहा. चला आतापर्यंत कुणाची रिंग गेलेली नाही. 3. तिकडे उभ्या राहा. 1 गेली ना, बस तिथे उभ्या राहा. नाही म्हणजे पुढे आलाय तुम्ही. हा हळूहळू खुर्चीपर्यंत आलाय तर रेषेच्या पाठूनच टाकायची. 1 2 3. हा टाका. गेली म्हणजे गेली, बाहेर गेली. 1 2 3. अभिनंदन. तिकडे या बाजू. अभिनंदन. या 3. शूटिंगवाल्यांची शूटिंग झाली, आमच्या मनोजरावांची सुद्धा रिंग आली. पण खरं सांगू भाऊजी, तुम्ही आले आणि खूप 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 मजा आली. होम मिनिस्टर. एकदा एकाने प्रश्न विचारला होता की बांदेकर तुमचं घड्याळ कधी कधी स्लो होतं. म्हणजे आम्ही पहिलं पर्व करत होतो त्यात सोन्याचं नाणं लपवलेलं असायचं आणि ते नाणं शोधताना 10 9 8 7 6 5 असं करताना ना माझं घड्याळ, माणूस आहे हो शेवटी, माझं घड्याळाकडचं लक्ष नसायचं. पण तुम्हाला खरं सांगतो, त्या घरांमध्ये गेल्यानंतर म्हटलं की मला ते सोन्याचं नाणं लपवलेलं असतं आणि ती माऊली शोधत असते. एवढं सांगतो, आजपर्यंत झी मराठीने कार्यक्रम जो केला ना तो देण्यासाठी केला, ते मिळून नाहीये म्हणून वाचवण्यासाठी कधीच केला नाही. आणि त्यावेळेला ते मिळाल्यानंतर त्या वहिनीला माझं घड्याळ काही सेकंद स्लो झाल्यामुळे होणारा आनंद आणि आयुष्यभराला पुरेल इतका आत्मविश्वास जर मिळणार असेल ना, तर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात तरी चालेल. त्या आनंदासाठी आदेशचं घड्याळ स्लोच होणार. खूप वेगळा आनंद दिला या कार्यक्रमाने, भरभरून दिलं. त्यामुळे तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत राहा. या तिघींपैकी कोणीतरी एक जण आज पैठणी जिंकणार आहे.